हॅलो फ्रेंड, शैलजा होम रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे फ्लावर बटाटा। फ्लावर बटाटा बनवण्यासाठी आपल्याला फ्लावर, बटाटा, टमाटा आणि कांदा आणि 2 लसणाच्या पाकळ्या। इथे मी फ्लावर स्वच्छ करून घेते आहे। आता ह्याचे बारीक बारीक आपण तुकडे करून घेऊया। अगदी छोटे छोटे आपल्याला तुकडे करायचे आहे। एवढे बारीक आपल्याला तुकडे करून घ्यायचे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही मोठे पण ठेवू शकता। आता याच्यामध्ये बटाटा, टमाटा आणि कांदा हे तिन्ही पण आपण बारीक कापून घेऊया। आता इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे। याच्यामध्ये आपण लसूण टाकूया। इथे मी 2 पाकळ्या लसूण घेतला आहे। कढीपत्ता, एक कांदा घेतला आहे बारीक चिरलेला, तोही आपण चांगला परतून घेऊया। लालसर होईपर्यंत आपण हा कांदा परतून घेऊया। बघू शकता कांदा खूप छान परतला आहे आपला। आता ह्यामध्ये आपण टमाटा ॲड करूया। टमाटाही आपण परतून घेऊया चांगला। 2 मिनिटं आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया। आता बघू शकता तुम्ही टमाटा चांगला परतला आहे आपला। आता ह्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद, जिरं पूड, हे सगळे मसाले आपण आता व्यवस्थित परतून घेऊया। आता हे परतण्यासाठी थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया। टमाटा आणि सगळे जिन्नस व्यवस्थित परतून घेतले आहे आपण। आता यामध्ये आपण फ्लावर बटाटा ॲड करूया। भाजी आता आपली व्यवस्थित शिजली आहे। आता त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया। बघू शकता रेडी आहे आपला फ्लावर बटाट्याची भाजी। सकाळी टिफिनची घाई असेल तर तुम्ही झटपट बनवू शकता। ही रेसिपी खूपच इझी आणि सोपी रेसिपी आहे। बघू शकता खूपच सुंदर असा फ्लावर बटाटा आपला रेडी आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।